नमस्कार, मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोमिओलिस्ट. आज कशाबद्दल व्हिडिओ आहे? आज व्हिडिओ कुठल्याही आजाराबद्दल लेक्चर द्यायला देत नाही आहे. दिवाळी येते, सो आनंदाचे क्षण येत आहेत. सो आज आपण आजाराबद्दल नको बोलूया. फक्त दिवाळी शारीरिकरित्या, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आनंदात कशी जाईल ह्याच्यासाठी छोटे छोटे उपाय मी सांगणार आहे. दिवाळी म्हटली की आपण गोडधोड बनवतो, एकमेकांच्या आनंदासाठी प्रयत्न करतो, स्वतःच्या आनंदासाठी प्रयत्न करतो, घराची साफसफाई करतो. तसंच आपलं शरीर हे पण अनेक अवयवांचं घर आहे. मग त्याची पण आनंदाने झाली पाहिजे ना दिवाळी. नाहीतर मग ते आजारी पडले आणि त्यांचा आजार सांभाळण्यामध्ये तुमच्या परत मानसिक आणि आर्थिक दोन्ही त्रास होऊन जातात. सो दिवाळी आपल्याला सर्वांगाने आनंदी बनवायची. छोटे छोटे उपाय आहेत. आता बघा, दिवाळी म्हटल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काय येतो? फराळ. फराळ आलं, गोडधोड आलं, लाडू, चकल्या, करंज्या, शेव, अनेक पदार्थ आले म्हटल्यावर सगळ्यात मोठं टेन्शन कोणाला येतं? डायबेटीसवाल्यांना. मग डायबेटीसवाल्यांना गोडधोड खायचं नाही खायचं, कसं खायचं, शुगर वाढेल, हे सगळं टेन्शन येतं. मग दिवाळी बिना फराळाची, बिना गोडधोडाची करायची तर ती दिवाळी कसली? त्यात काही मजाच वाटत नाही. पण टेन्शन घेऊ नका. दिवाळीचा आनंद शुगर ज्यांना आहे, शुगरची भीती ज्यांना वाटते, शुगर कॉन्शियस जे आहे ते सुद्धा आनंदाने साजरी करू शकतात. फक्त थोडंसं पथ्य म्हणजे काय? दिवसभरात 4 वेळा लाडू खायचे, तिथे एकदाच खा. अर्धा सकाळी, अर्धा दुपारी, अर्धा संध्याकाळी, पीसमध्ये खा. मिठाई ते एवढी खायची, तिथे एवढीच खा. पण मन मारून करण्यात दिवाळी साजरी होणार नाही आहे. त्याच्यामुळे खा, पण थोडंसं कमी खा. बरं, ते कॅलरीज खाल्ल्यात तेव्हा पचवा, थोडंसं चालणं वाढवा, पाणी भरपूर प्या. त्याच्यामुळे रक्तशुद्धीमध्ये, सगळ्या बॉडी क्लीन होण्यामध्ये मदत होईल. बरं, आता तर शुगर फ्री पण येतात मिठाई, त्याच्यामुळे त्याही तुम्ही खाऊ शकता. पण म्हणून शुगर फ्री मिठाई आहे म्हणून अर्धा किलो एका वेळेला खाल्ली असं नका करू. कंट्रोल, सगळ्यामध्ये व्यवस्थित कंट्रोलमध्ये खाल्लं तर दिवाळी छान जाईल. कोलेस्ट्रॉलच्या पेशंटसाठी पण तोच उपाय आहे. तेलकट तुपकट खाताना खा, पण प्रमाणात. रोज रोज दिवाळी येते का म्हणून भरपूर खायचं आणि नंतर मग हॉस्पिटलला जाऊन त्या दिवाळीचा आनंद कशाला घालवायचा आहे? त्याच्यामुळे खा, पण प्रमाणामध्ये खा. जेवढं खाल्लंय तेवढं पचवायचं आहे. सो कॅलरी इंटेक कमी ठेवा. नंतर आलं काय? आता हे दिवसभर झालं, एकमेकाकडे जाणार, फराळ खाणार. संध्याकाळ झाली की फटाके वाजवणं आलं. आता कितीतरी वर्षांपासून आपण सांगत आलेले आहोत, लहान मुलांनी फटाके फोडताना मोठ्यांनी सोबत राहणं गरजेचं आहे. सो लहान मुलांच्या हातामध्ये आता तर फटाके कितीतरी प्रकारचे येतात आणि मग फटाके वाजवण्याचा मोह आवरत नाही. पण ते फटाके आपल्याला, आपल्या निसर्गाला, आपल्या आजूबाजूच्यांना त्रास देत नाहीयेत ना, असे पण निवडा. फटाके कसे वाजवतायत मुलं त्याकडे मोठ्यांनी लक्ष ठेवा. हातात फटाका वाजवण्याची हिरोगिरी करायची गरज नाहीये, त्याला कोणी मेडल देणार नाहीये. पण तोच फटाका हातात चुकून फुटला तर हॉस्पिटलला खर्च किती पडेल, किती मोठं टेन्शन येईल. जी दुखापत झाली असेल ती भरून किती वेळाने निघेल भरून की नाही निघेल? त्यापेक्षा थोडं कंट्रोलमध्येच राहू दे ना. बरं, भरपूर सारे फटाके वाजवले, भरपूर धूर जमा होता. आता धुराने काय होतं? एअर पोल्युशन होतं, त्याच्याबद्दल वेगळं सांगायला नको. त्यांनी कितीतरी आजार होतात तेही सांगायला नको. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे, ज्यांना दम्याचा त्रास आहे, अस्थमाचा त्रास आहे, त्यांनी अशा वेळी थोडी काळजी घ्या. मास्क वापरा. किंवा भरपूर प्रदूषणवाला एरिया असेल, खूप सारे फटाके एका वेळेला वाजवले जात आहेत, त्यापासून थोडंसं लांब राहा. पूर्वी हे प्रमाण त्या मानाने कमी होतं, फटाके एवढे वाजवले जातही नव्हते आणि प्लस लांब लांब घरं असायची किंवा घरांची पद्धत, गावांना घरं आहेत त्यामुळे एका घरातली फॅमिली येते, फटाके वाजवते. त्याच्याप्रमाणे आता शहरामध्ये काय झालेलं आहे, एकाच घरावर दुसरं घर, पत्त्याचे बंगले आहेत लिटरली आपले सगळ्यांचे. मग एरिया तेवढाच आहे, पण त्याच्यामध्ये जवळजवळ 17 फ्लोअरची बिल्डिंग असेल किंवा 5 फ्लोअरची, जे काय असते ते तेवढ्या सगळ्या फॅमिलीजचे तेवढ्याच्या एरियात किती फटाके वाजवले जातात म्हटल्यावर प्रदूषण अर्थातच वाढणार आहे. आणि त्यात सगळ्यात जास्ती फटाके, सगळ्यात मोठे फटाके, सगळ्यात जास्त वेळ फटाके कोणी वाजवले ह्याच्यात तर स्पर्धाच लागलेली असते. मी एवढ्या हजाराचे वाजवले, मी एवढ्या मोठ्या आवाजाचे वाजवले,
मी एवढा मोठा प्रकाशवाले वाजवली, मी एवढी मोठी माळ लावली, त्याच्यात कॉम्पिटिशन करून काय मिळणार आहे? एवढे हजारो रुपये तुम्ही एका मिनिटात जाळून टाकता लिटरली. कागदाच्या रूपाने, फटाक्याच्या रूपाने ते उडूनच जातात ना, जळून जातात. आणि पर्यावरणाला धोका होतो, तुम्हालाच धोका होतो तो वेगळा. तुम्ही एका तासात जेवढे फटाके जाळता ना, तेवढ्या फटाक्याचं जे प्रदूषण धूर तयार होतोय तो ह्या पृथ्वीवर सगळ्या झाडांना किंवा सगळ्या हवेमध्ये पसरून विरघळून जायला अनेक तास लागतात. ते दुसऱ्या दिवशी विरघळत नाहीत ते, किंवा धूर तो शांत होत नाही, तोपर्यंत पुन्हा फटाके वाजवतो आपण. बरे फक्त दिवाळीतच वाजवतो का? लग्न समारंभ आहेत, सेलिब्रेशन्स आहेत, मॅच झाल्या इंडियाच्या, अनेक वेळेला फटाके वाजवतो. बरं, पृथ्वीच्या बाहेर प्रदूषण जात नाही हे तुम्हालाही माहिती आहे, हे नवीन सांगायची गरज नाही. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात आणि आजकाल शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला सायन्समध्ये सगळं सांगितलं जातं. मग ती सगळी हवा पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्येच, वातावरणामध्येच कोंडली जाते ना. सो हिंडून फिरून ती आपल्या श्वसनामागे आपल्या आतमध्ये जाते. मग त्यात काही ऑक्सिजन आहे का? सगळे विषारी केमिकल्स आहेत, सगळे विषारी धूर आहेत. मग त्रास होतातच. मग फक्त श्वसनाचाच आहे असं नाही, श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर आपली इम्युनिटी वीक होते, सायनसचे इश्यूज तुम्ही म्हणतात ते होऊ शकतात, दम्यामध्ये जाऊ शकतं, स्किन ॲलर्जीज होऊ शकतात, बरेच प्रकार होतात. आणि इम्युनिटी वीक होणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे करा पण सगळं कंट्रोलमध्ये. रॉकेट लावताना लक्ष द्या. रॉकेट कुठल्याही डायरेक्शनमध्ये फिरतं, पटकन कोणाच्या घरात जाऊ शकतं, कुठेही आग लागण्याची संभावना असू शकते. त्यावेळेला एखादी पाण्याची बादली सोबत असू द्या, वाळूनी भरलेली बादली सोबत असू द्या. खूप मोठ्या आवाजाचे फटाके लावताना विचार करा. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे हार्टचे पेशंट आहेत, त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तिथेही थोडी काळजी घ्यायची आहे. जी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी शक्यतो अशा वेळा घराच्या आत राहणं किंवा कानामध्ये इयर प्लग वगैरे घालून राहणं जास्ती चांगलं राहील. तुमच्या गोळ्या, इमर्जन्सीच्या गोळ्या, जे आजारी आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गोळ्या वेळच्या वेळी जवळ असणं. कुठेही तुम्ही प्रवासाला गेला, दिवाळीची सुट्टी एन्जॉय करायला, किंवा कुठे तुम्ही नातेवाईकांकडे गेला, तिथे सुद्धा तुमची गोळ्या ज्या आहेत, इमर्जन्सी मेडिसिन्स आहेत, ते सगळे सोबत राहू द्या. कुठे अडचण नको यायला. सगळ्यांनी आनंदाने दिवाळी साजरी करा, पण स्वतःच्या शरीराची थोडी काळजी पण घ्या. रात्री अति जागरण नको आहे. फटाके वाजवण्याचे लिमिट गव्हर्नमेंटने दिलेलीच आहेत, कुठल्या टायमाप्रमाणे वाजवायचे आहेत. एकमेकांना भेटायचं, तुम्ही भेटू शकता ना. जागरण किती करायचं आहे, किती वाजेपर्यंत करायचं आहे, ते तुमच्या हातात आहे. पण एवढंच लक्षात ठेवा, रात्री ब्रेन, आपले सगळे बॉडी पार्ट, आपली पूर्ण शरीर चार्जिंगला जातं. चार्जिंग प्रोसेस असते त्याची. मग त्याच्यामध्ये सगळे दिवसभरात जे डॅमेज बॉडीमध्ये झालेले असतात ते पुन्हा एकदा रिकवर करायचं काम रात्रीत होतं. त्यामुळे रात्रीचं जागरण टाळा. सकाळी लवकर उठा, फ्रेश व्हा, लवकर एकमेकांना भेटायला निघा तरी चालेल. अति जागरण करून स्वतःलाच त्रास देऊ नका, स्वतःच्या हार्मोन्सना त्रास देऊ नका. सो दिवाळी साजरी करा, पण आनंदाने करायची आहे. तर ती थोडेसे नियम, थोडीशी पथ्य पाणी पाळून पण करायची. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची जाऊ, आरोग्यदायी जाऊ, भरभराटीची जाऊ.